तर गाईज मागच्या ब्लॉग मध्ये तुम्ही पाहिलं आपण कशी आळंदीसाठी निघलो आणि कसे पोचलो आणि दर्शन बिशन कसा घेतला. तर चला मग आता पुढचा ब्लॉग बघा. संध्याकाळी दर्शन घेऊन रात्री आलतो धर्मशाळेत गेलो तर बघता तर लाईटच गेले. लाईट गेलेली होती, लाईट पण आलेलीच. चला मग आता चाललेलो खाली नेक्स्ट डे. मग दुसऱ्या दिवशी 12 वाजता चाललेलो घरी. म्हणजे घरी नाही, आपल्याला कुठेतरी फिरायचं होता देऊला, नाही तर बघूयात कुठे फिरवतात. मग फायनली पोचलेलो देऊला पण गर्दी होती, थोडीशीच होती. इकडे काय होता काय माहिती, जेवायला लाईन बेकार होती. विभागावरी जेवायला लाईन आहे. मग देऊमध्ये काय उतरलो नाही, देऊच्या तसंच निघलो घरच्या प्रवासासाठी. कारण की देऊमध्ये थांबलो नाही, गर्दी फुल होती. दर्शन गणपती बाप्पा मोरया बोलत पोचलो लोणावल्यामध्ये. लोणावल्यामध्ये चिक्के पिके घेतलेले आम्ही. तर मग इकडे आतमध्ये आलो, इकडे काजू बिजू बदाम मनुका बिनुका सगळा होता. गरम फुल होता. मग हॅप्पी घेतलेली प्यायला. मग नंतर मागवलेला वडापाव होता 40 रुपयाला. तर चला मग आता 2 वडापाव मागवलेले, एक देवानी नेऊन घेतलेले का. सो चला आजचा ब्लॉग आपण इथे एंड करूयात. असेच एक भेटूयात नवनवीन मिनी ब्लॉग मध्ये. जर आता घरचे ब्लॉग तुम्हाला व्हायला भेटतील तर बाय बाय.